एक वाईट, चार चार एक वाईट. अंडा राईस एक राईस. 150 ग्रॅम, हां चिकन 200 ग्रॅम, हां. परत लाजाळू स्वभावाचे आमचे मित्र आहेत ते. कॅमेऱ्याच्या मागे जाम काय बोलू शकतात. हॅलो एव्हरीबडी. आज बॅक वर्कआउट आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडतो ना. आणि बरेच जणांची रिक्वेस्ट होती की बॅक वर्कआउटचे व्हिडिओज पोस्ट कर. आज बॅक वर्कआउट करतो. सुरुवात करतो डेडलिफ्टपासून. आणि बॉडी बिल्डिंग असो, त्यानंतर पॉवर लिफ्टिंग असो किंवा काही असो, जर तुम्हाला बॉडीची स्ट्रेंथ वाढवायची असेल, तुमची पॉवर वाढवायची असेल ना, तर फर्स्ट म्हणजे स्क्वॉट, देन सेकंड पुलअप्स आणि थर्ड वन इज डेडलिफ्ट. हे 3 वर्कआउट, हे 3 एक्झरसाइज एकदम बेस्ट आहेत तुमची पॉवर फास्टली ग्रो करण्यासाठी. सो कधीही मिस करू नका. लेग, डेडलिफ्ट आणि पुलअप्स या 3 गोष्टी कधी मिस करू नका. बाकी वर्कआउट तुमचे मसल ग्रो करतील, पण हे 3 जे मेन वर्कआउट आहेत ते तुमची स्ट्रेंथ गेन करतील. त्यामुळे ह्या 3 वर्कआउटला कधीही स्किप करू नका. ओके. तुमचा काही गोल असो, बॉडी बिल्डिंग असो किंवा काही गोल असो, डझंट मॅटर. स्ट्रेंथ सगळ्या गोष्टीला लागते. इन रिअल लाईफ बघायला गेलो तर बाकीच्या गोष्टी पण असतात ज्या तुम्हाला स्ट्रेंथ लागते. तर ह्या गोष्टी कधी मिस करू नका जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर. ओके, लेट्स गो. आता पहिला सेट घेतो आहे मी. पहिल्या सेटमध्ये वॉर्मअप सेट मारतो आहे. मी डेडलिफ्ट जास्त हेवी कधी गेलो नव्हतो आजपर्यंत, बट आता सुरुवातीला त्या वॉर्मअप सेट 100चा टाकतो आहे. आणि जिममध्ये आल्या आल्या मला एक पार्टनर भेटलेला आहे, जी खूप कठीण असतं. माझ्या स्ट्रेंथचा किंवा माझ्यापेक्षा हेवी स्ट्रेंथमध्ये जो पार्टनर असतो तो मला कधी असं भेटत नाही. त्यामुळे कधी कधी थोडा मूड ऑफ होतो, एकदम एनर्जेटिक वाटत नाही. समोर जेव्हा कोणी आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असेल, आपल्या वर्कआउटला आपल्यासोबत असेल, सो थोडा आणखी एनर्जिक वाटतं. एक मोटिवेटिव्ह फील होतं स्वतःला की हां, तो चांगला करतो आहे, आपल्याला पण त्याच्यासारखं करता आलं पाहिजे. सो ती एक फिलिंग असते. आता एक पार्टनर मला मिळालेला आहे ज्याची स्ट्रेंथ माझ्यापेक्षा जास्त आहे. सो आत्ता त्याच्यासोबत वर्कआउट करणं मला मजा येईल. लेट्स गो. हा आहे आमचा पार्टनर. हँडसम हंक. वेट टाकलेला आहे. किती आहे रे? 100 ना? 100 कजी. आणि हा वॉर्मअप सेट मारतोय. त्याचे 5 रेपिटेशन घेईन, त्यानंतर मग वेट इन्क्रीज करीन. बघू. हा 120 आहे भीक माग्या. ठीक आहे, गेटचं 100 बाहेर लावलाच 20चा. 120 झाला तो. 15ची आपल्याला 160-65 पर्यंत जायचंय. त्या जिम मध्ये गेलेलो ना त्या दिवशी मी, बॅक मारली त्या दिवशी, तेव्हा 150 मारला होता. म्हणजे कन्व्हेन्शनल. हा नाही, हा हा बसतो रे, ह्याला काय जास्त उचलायचा नसतो. कन्व्हेन्शनला फाटतं. तेव्हा तो 150 मारला होता का त्या दिवशी. म्हणजे आता 160 तरी जायला पाहिजे. नाही लावला अजून. घे 2 किंवा 3 मार. मस्त. बेकार आहे रे इथं पावर. लाल म्हणजे ग्रीप आहे ना, परफेक्ट नाही बसत आहे.
हा 150चे 3 गेले. त्या दिवशी एक मारला होता मी. हा 150 झाला. 5-5चे वाढवावं लागेल. हा 25 25 50 हे किती झाले 50 आणि 15 65 70 7 14 140 160 kg मी मारलं नव्हतं कधी कन्व्हेन्शनल. घे मस्त समोर बघ इझी. मग लाल लाल असे असा मसल मास पाहिजे, अशी डेन्सिटी पाहिजे. आहे जे मग सोडून दे. जाईल काय मला. मी ना इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बघितलेली, एकदम बारीक पोरगा त्या एवढा पोरगा त्याच्यापेक्षा बारीक असेल तो, त्यांनी 167 मारलेला. त्या गावात बोललो म्हणजे वेट काय असेल माझ्या दादा 50च्या आसपास असेल तो. 50च्या वेटमध्ये राहून काय त्याचं मसल मास आहे काय नाही. हा तरी पण ना मग मी येण्यासारखा 120च मारते कधीपासून. जाईल काय. इझी जाईल का अजून 2.5 टाकलं तर वाढवायचं एक ट्राय करू. म्हणजे टार्गेट जो घेतलेला आज 165चा बघू कंप्लीट होतो का. समोर बघ हा पुढ मारला. वन 165 इझी. लेट्स सी. मला नाही वाटत जाईल आता. ओके होप फॉर द बेस्ट. इझी. बारला ग्रिप नाही आहे रे. चल ओके. सटकते ती ही ग्रीप आहे ना अशी हे पाहिजे होती. हा ही सटकते फिरते अशी. बघ बघ फाटला बघ. सालट्या उडाल्या. चल बस आता हेच ठेव 25चे आणि रेप्स मारू. बघ 10 ते 12 मार. म्हणून मी काय करतो सुरुवातीला ना ॲज हेवी ॲज पॉसिबल जेवढं जाईल तेवढं मारतो आणि नंतर मग लो करून रेप्सला जातो. तो मसल टाईट होतं ना तेव्हा मग रेपिटेशनवर जातो. मग मसल ब्रेक होतो चांगला. मुरले वाजवितो गाणं कुंज बनत.
इझी. 8, 9, 10, इझी. 11, 12, 13, 14, इझी. ओके, स्लो. 5व्या रिपिटेशनला होल्ड कर मागे. टेको पॉटाला. ग्रीप थोडी जवळ पाहिजे तुझी. घे. ग्रीप ना थोडी क्लोज पकड. हां, सालं निघाल्या हाताच्या. तुझ्यासाठी अरे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. इझी. तुझ्या एवढी पाहिजे रे डेन्सिटी. नुसतं कटिंग्सवर काय आहे. पाहिजे बाबा. एवढं कोण नाही करत. कॉम्पिटिशनला बाकी टी शर्ट घातल्यावर असं वाटते मी 12 महिने जेवलोय काय. तू टी शर्ट घातल्यावर कसला दिसशील. स्लिपर बेल्ट काय करायचं आहे ते. केबल रोजचे 3 सेट झालेले आहेत. आता लॅट पुल डाऊन मारू. वे बार. वाजवे तो खाना. याला एक ड्रॉप सेट लागेल मारायला. लॅटपूल मध्ये हा फेवरेट आहे माझा. आतमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. इझी. 12. कुठलाही पूल वर्कआउट करशील ना थंब नेहमी असा हेच ठेवायचा. हो ग्रिप ठेवायची नेहमी. पुशला एक वेळ तू थंब बाहेर काढला तरी चालेल. जेवढा तू थंब आतमध्ये टाकशील ना तेवढा हा एंगेज होईल मसल तुझा. ट्राय करून बघ. अंगठा बाहेर काढ. अंगठा बाहेर काढून मार आणि अंगठा आतमध्ये टाकून मार. स्लो सोड. शाबास. होल्ड कर जेवढं जमते तेवढा. 1-2 सेकंद खाली होल्ड कर. हां, मस्त. Easy. 4, 5, easy. 6, 7, up. Easy. 1, 2, 3, 4, 5, 6, easy. 7, up. Easy.
इझी. एवढे जावा सगळं झाल्यावर बोलते कमाल. इझी. 3 4 5 इझी. 6 अजून 4 4 3 2 1. ए तुझा डाएट काय रे? मला डाएट सांग तुझा. हे असे बॉडी बिल्डर डाएट नाही सांगत. डाएट सांग. इकडे 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 कॅमेरा समोर आहे. सांग काय डाएट तर काय असतं तुझा. पोरांना आमच्या मदत होईल. सकाळी ओट्स. किती? ओट्स 150 ग्रॅम घेतो. 150 ग्रॅम ओट्स. 10 वाजता 4 अंडी. 4 अंडी फुल की म्हणजे होल एग की एग व्हाईट फक्त? एक वाईट. एग व्हाईट 4 एग व्हाईट. दुपारी अंडा राईस एग राईस 150 ग्रॅम. हां चिकन 200 ग्रॅम. हां. परत 4 वाजता हे पीनट बटर आणि ब्रेड. प्री वर्कआउटला वर्कआउट झाला. प्रोटीन. हां प्रोटीन नंतर परत 1 तासाने 4 अंडी. हां. डायरेक्ट नंतर जेवण सलाड राईस थोडा दाल वगैरे. मी जो डाएट दिला आहे याच्याहून जास्त आहे. तरी पण माझी बॉडी आणि याची बॉडी किती फरक आहे. जेनेटिकमधला डिफरन्स आहे हा. मसल छोटा आहे. नाही रे त्याप्रमाणे तुझं बघायला गेलं ना फॅट तुझा सिंगल डिजिटमध्ये असेल 8 9 किंवा 10. त्यामुळे तू एवढं बघ तुझी पण पेपर स्किनच आहे. आपला जेनेटिक्स वेगळा आहे एकदम. फॅट धरतच नाही बॉडी. फॅट नाही धरत. त्यामुळे गेनिंगला खूप स्ट्रगल आहे आणि यांना कटिंगला खूप स्ट्रगल येतं. किती टाकायचे? 15 टाकायचे का 20? 20 घे चल. जर वाटलं जास्त तर मग सेम वेट मारू. कधी मंदिरी रावळी. हा मस्त बॅक भरलेली आहे. इझी. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके. सोड. 1 2 3 4 5 इझी. 6. टी शर्ट काढ. मग रोज वृंदावनी. माईक ठेवायचा प्रॉब्लेम आहे. बॅक डबल बायसेप मध्ये बायसेप डबल बायसेप. होल्ड करा.
आजचा वर्कआउट झालेला आहे. काय बोलू सुचत नाही, बट ह्याला काहीतरी बोलायला लावू ना. माझपासून गप होता. काहीतरी बोल. सबस्क्राईब काहीतरी बोल. 4 गोष्टी काही बोल. सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नाव सांग, प्रणव पुजारी. चॅनलचं नाव आहे प्रणव पुजारी. सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा, शेअर करा. कमेंटचं कोण सांगणार? कमेंटसुद्धा करा. असाच प्रतिसाद देत राहा. प्रतिसाद मला नको देऊ. वडदा करू. लाजाळू स्वभावाचे आमचे मित्र आहेत ते. कॅमेऱ्याच्या मागे जाम काय बोलू शकतात.